विद्यार्थी मित्रांनो, जसजसं आपण पुढे सरकत चाललेलो आहोत तर आपल्या जॉबच्या डिफिकल्टी आणि एकत्र टूल्सचा वापर वाढत वाढत जात आहे. या जॉबमध्ये आपण फाउंटन फिल, शिफ्ट सेंटर आणि ट्रिम वेल्ड या तिघही फॅक्टरचा एकत्र वापर करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण कंट्रोलच्या सहित एक रेक्टँगल काढला म्हणजे तो सुसम येईल. याची आउटलाईन आपण वाढवून घेतली. आता शेप टूलच्या सहाय्याने आपण याला राऊंड कॉर्नर केलं. या ठिकाणी आपण याचे जे सेंटर नोड्स आहेत याच्यावर गाईडलाईन घेऊन घेतले आणि गाईडलाईन ॲक्युरेट व्हाव्यात म्हणून आपण माऊसचं सेंट्रल स्क्रॉल विरुद्ध बाजूला फिरवलं आणि परत एकदा आपण ह्या गाईडलाईन जागेवरच आहेत का, परफेक्शन आहे का याची काळजी आपण घेतली. यानंतर आपल्याला व्ह्यू मध्ये जायचं आहे, स्नॅप टू म्हणायचं आहे आणि इथे म्हणायचं आहे गाईडलाईन. याचा परिणाम काय होईल हे तुम्हाला पुढे कळेलच. तर आत्ता या रेक्टँगलला आपण कॉपी केलं, पेस्ट केलं, सोबत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला शिफ्ट करून घेतलं. सर्वात पहिला जो रेक्टँगल होता याला आपण आता ॲपल बनवलं आणि नवीन झालेल्या रेक्टँगलने पहिल्या रेक्टँगलला आपण शिफ्ट की सोबत सिलेक्ट करून ट्रिम हे फंक्शन वापर. या रेक्टँगलचं काम संपलेलं आहे म्हणून याला सिलेक्ट करून आपण डिलीट करून टाकलं. आता याचा सेंटर आपण शिफ्ट केला. आपण स्नॅपिंग चालू केल्यामुळे हा आपण झूम न करता बरोबर या ठिकाणी अलाइन झालेला आहे. समजा आपण स्नॅपिंग चालू केली नसती तर याच ठिकाणी आपल्याला हा ॲक्युरेट मिळाला नसता. आता Alt F10 ही की वापरली त्यामुळे ट्रान्सफॉर्म रोलअप ओपन होऊन जाईल. या ऑब्जेक्टला सिलेक्ट करून आपण रोटेशन या ऑप्शनमध्ये गेलो. अँगल आपण 90 डिग्री दिलं आणि कॉपीज दिल्या 3 आणि अप्लाय म्हटलं. हे जे नवीन आकार तयार जे झालेले आहेत त्यापैकी 2 आकार आपल्याला कामाचे आहेत म्हणून आपण 2 ठेवून बाकीचे डिलीट करून टाकले. आता हा जो खालचा आकार आहे याला आपण कटर बनवलं, वरच्या आकाराला आपण ॲपल बनवलं. 2 सफरचंद, पहिले कटरला सिलेक्ट करा, शेप दाबा, नंतर रेड शेपला सिलेक्ट करा आणि फंक्शन वापरा ट्रिम. आता या सुद्धा आकाराचं काम आपलं संपलेलं आहे. हा बाजूला घेतला आणि डिलीट करून. आता ही आउटलाईन पण मला नको आहे, आउटलाईन आपण काढून टाकली. फाउंटन फिल हा डायलॉग बॉक्स येण्यासाठी कीबोर्डवरची F11 ही की प्रेस केली. दुसरा रंग मला ब्लॅक हवा आहे. रोटेशन मला 90 डिग्री हवं आहे. मी ओके म्हटलं. मला जो जॉब करायचा आहे त्यामध्ये ब्लॅक मला खाली पाहिजे आणि रेड वरती पाहिजे म्हणून आपण परत एकदा हा ऑब्जेक्ट सिलेक्ट असताना F11 ही की प्रेस केली आणि या ठिकाणी रिव्हर्स फिल ही कमांड आहे म्हणजे फिल रिव्हर्स झालेलं आहे. ओके या बटनवर क्लिक केलं. यानंतर परत एकदा आपण सेंटर शिफ्ट केला, Alt F10, रोटेशन ऑप्शन मध्ये गेलो. पूर्वी आपण जे व्हॅल्यूज टाकलेल्या होत्या त्याच आपल्याला लागतील म्हणजे अँगल 90 आणि कॉपीज 3. अप्लाय. आता हे सर्व कॉम्बिनेशन मला 45 डिग्रीने रोटेट करायचं आहे. गाईडलाईनचं काम संपलेलं आहे म्हणून आपण गाईडलाईन डिलीट करून टाकल्या. F2 म्हणजे जो भाग आपल्याला मॅग्निफाय करून बघायचा आहे तो एरिया माऊसने अशा पद्धतीने सिलेक्ट केला आणि F9 फुल स्क्रीन व्ह्यू. अशा पद्धतीने लोगो डिझाईन करत असताना आपण फाउंटन फिलचा वापर केला, त्यामध्ये 2 रंगांचा वापर केला, ब्लॅक आणि रेड. सेंटर शिफ्ट करून आपण एकच कॉमन पॅटर्न 90 डिग्रीने रोटेट केला आणि ट्रिम वेल्ड हे आपण पूर्वीचे जे फंक्शन्स वापरत होतो ते सुद्धा या जॉबमध्ये वापरलेले. अशा पद्धतीने आपण अजून एक लोगोचा जॉब पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपलं ॲप आणि वेबसाईट सुद्धा लॉन्च झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला कोर्स झाल्यावर 6 महिने या कोर्सचे क्रेडेन्शियल्स मोफत मिळणार आहेत. सोबतच पत्रिका, कोरलड्रॉच्या डिझाईन्स, बॉर्डर, कॉर्नर, गणपती हे सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे पाहत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.